नमस्कार मंडळी. निराशेच्या वाढत्या तापमानावर मनोरंजनाचा थंडगार शिडकावा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. आपल्या विनोदांनी वातावरणात गारवा निर्माण करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांना कौतुकाची थंडाई देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल साई तामणकर. कूल, ब्युटिफुल अँड गॉर्जियस सोनाली कुलकर्णी. आणि मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत फुला या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी आपल्या जत्रेत त्यांचं स्वागत करूया. संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत. या सिनेमात मुख्य भूमिकेत असणारी प्रियांतिका. संगीत मिश्रणाची जबाबदारी पेललेले अवधूत वाडकरजी. गायक रवींद्र खोमणे सर. या सिनेमाचे निर्माते पैलवान अजित शिवाजी जाधव सर. आणि फुला या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिषेक जावीर सर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पोहोचलेले आहेत नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी. आणि नेहमीप्रमाणे त्यांना पुन्हा एकदा तोंड द्यावं लागणार आहे नव्या फजितींना. चला बघूया तिकडे नेमकं काय होत आहे तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. मृणाल, बघू काय आजचा सीन काय बघू. हा सर. आई शपथ, काय रोमॅन्टिक सीन सुचलाय श्याम मला. एक्सलंट, ऑस्करच आहे. काय सांगता सर? अरे समीर चौगुले सरांचा इंडस्ट्रीतला पहिला रोमॅन्टिक सीन. ओ ओ ओ ते काय आहे, त्यांनी सई मॅम बरोबर एक फिल्म केली होती. हा, रसगुल्ला. उलकंद्रे. सॉरी सॉरी सर, सॉरी सर. त्यांना वाटलं होतं, सगळीकडे सांगत होते रोमॅन्टिक फिल्म, रोमॅन्टिक फिल्म. हा. 15 फुटावरून एवढा सुद्धा रोमॅन्स नव्हता. काय रे, फसवतात रे लोक, फसवतात. नाही नाही म्हणजे सई मॅम बरोबर काम करायला मिळणार म्हणून 50% कमी मानधनात काम केलं त्यांनी. काय सांगता सर? मग आपण जेन्युनली करणार. हो, आपण एकदम इथे व्यवस्थित त्यांचा पहिला किसिंग सीन शूट करणार. अरे सर, बघाच तुम्ही अशा फ्रेम्स लावतो ना. हा, क्या बात है. ना त्यांची इमेज चेंज करायची आहे आपल्याला. अरे करू करू करू. हा सर. अरे मला कंपोजिशनच असं सुचलंय ना. कसं कसं सर? मग सर असे असे नेहमीच्या विवेचनेत असे बसले असते. ओके, हा? ओके. आणि अशी मागणं हिरोईन येईल आणि अशा कपाळावर चुंबन. ओके. ये मृणाल जरा दाखव प्रोजेक्ट. सर सर, मी जातो. हे बघा. मृणाल मृणाल, रेडी? एक मिनिट. हा, मुवमेंट. नेक्स्ट कट दाखव. ये इकडे. वाव वाव सर सर सर, काय कंपोजिशन आहे सर. कमाल कमाल सर. अरे तुला सांगतो ना, आपले समीर सर असे आणि इकडे ती हिरोईन राजनंदिनी धडधोपटकर. गोल धोपटकर. गोल धोपटकर. अरे साऊथची मोठी हिरोईन आहे यार. काम केलं आपण अरे त्याच्यात. सर, माहिती आहे सर, मराठी आहेत त्या, पण त्या साऊथ मध्ये सुद्धा काम करतात. हा. ए मृणाल, तिकडे बघते काय ते, तू मिठी मारली होती तिथे मार्क दे. दे तिथे तिथे यार. सर सर सर, आणि इकडे पण मार्क दे जिथे बसली. श्याम सर, जरा प्रॉब्लेम झालाय. काय आलं? रजनी मॅडमचा मला फोन आलेला. त्यांच्या कुत्र्याला ताप आलाय. त्यांचा कुत्रा आजारी आहे. कुत्रा आजारी आहे. त्यांना आज शूटिंगला यायला नाही जमणार सर. काय येणार नाही त्या. नाही. अरे काय डोक्यावर पडली का बाई. सर सर, तो कुत्रा ना त्यांचा जीव की प्राण आहे. तो त्यांच्याशिवाय खात नाही, पित नाही, झोपत नाही, काहीच करत नाही. अगं समीर चौगुले महत्वाचे आहेत का कुत्रा. कुत्रा सर, त्यांच्यासाठी कुत्रा, आपल्यासाठी समीर सर. ए त्यांच्या समोर काय असं बोल. कुठून आणली रे. सर तुमचीच असिस्टंट आहे, मला काय माहिती सर. सर, समीर सरांना सांगूया ना शूट कॅन्सल म्हणून. कोणाला. समीर सरांना. समीर सरांना शूट कॅन्सल म्हणून. अरे ते त्यांचे ते समयाचे प्रयोग चालले, ते दिल्लीला आहेत तिथे. तिथून आता इथे फ्लाईटनी येत आहेत. त्यांची डेट मिळत नव्हती. मोठ्या मुश्किलीने मॅडम कडनं डेट घेतली. आता प्रोड्युसर सुद्धा माझ्यावर सटकलाय. मला म्हणतो की तो विमान का भाडा क्यों द्या उनको, नाही देणे का. हे साली मोठ्या हत्ती सांभाळायचं ना साला, म्हणजे कटकटच आहे. बरं एक डेट माणूस फ्री ठेवत नाही. जरा फट मिळाली की घुसडलं काय ते. सर सर सर, रिलॅक्स सर, रिलॅक्स सर. रिलॅक्स. शूटिंग आहे यार, छोटी मोठी बातें होती रहती है. स्पॉट दादा पानी पिला यार सर को. पाणी पिला. सॉरी सर.
नरड्यात घुसवा आता माझ्या. कोण आहे यार हा? सर लाईट डिपार्टमेंट आहे खरा तो. अरे मग तू इथे काय करतोय? जा ना तिकडे. हे एकही काम धड करत नाही यार माणूस. सर कोणालाच माहित नाही तो धडका नाही करत, जाऊ द्या ना. या घुसा आता, तुम्हीच दोघंही घुसा याच्यात. काय मांडीवर बसतो का आता माझ्या? मांडीवर बसतो? चल तिकडे. नाही अरे अरे तुम्ही शूटिंग सिरियसली घ्या ना यार. सर 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 टेन्शन नका घेऊ सर. आपली फिल्म हिट आहे, सुपर हिट. मी बघा अशा फ्रेम्स लावतो ना सर. आहा, आणि तू घुसणार का मध्ये? हा बाई 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 आहेस, लिपस्टिक लावून घुसणार आहेस मध्ये? कॉमेडी करताय सर. ए तू कोण आहे रे? मी कोण आहे तू? कॅमेरामन. कॅमेरामन आहे ना? कॅमेरामन सर करा. चल चल तिकडे. सॉरी सर, सॉरी सर. सॉरी सर. हे साला ना, हे आयत्या वेळेस ही तुमची लफडी असतात ना, ती अंगाशी येणार आहेत. तो प्रोड्युसर माझ्या. एक मिनिट, बातमी कोणी आणली? मी इकडे. मी सर. नाही इकडे ना तू. हां सर. आता उपाय सांगायचा. हां हा कोण आहेस? असिस्टंट आहेस ना? हां सर. काय जेवायलास इकडे फक्त? नाही सर. समीर सरांना सांगायचं आजचं शूट कॅन्सल झालंय, उद्या बघू. अहो सर नाही नाही, आता हे तूच करायचं, मला काय माहिती. कैसा रे? ऐका ऐका. काय शिल्पा, काय म्हणते शिल्पा? सर मृणाल. हा मृणाल, किसिंग काय सीन कैसा आहे म्हणून है? over excited वाटतंय. काय सर? काय म्हणताय? हॅलो रामजी, अरे सर, कैसे हे? बढिया बढिया सर. चौथा पिक्चर आहे एकत्र अरे आपला. लक्षात आहे सर तुमच्या. हा, अरे काल आपले होना वाडकर भेटले होते. पुन्हा वाडकर, हा, अवधूत वाडकर. अवधूत वाडकर मीरा रोडला आलेत म्हणे प्रमोशनला. अच्छा. दादरच्या बाहेर पाऊल टाकलं, केवढी मोठी गोष्ट आहे. हा. नमस्कार, या बाळे, नमस्कार. मी बायको यांचा. हो बायको यांचा काय? थांब ना जरा, ही मी ओळख करून देतो. ईशा चौगुले. थांब जरा थांब, शांत बस. ईशाचं. संगीत हा, हाय. ए ए ए चल ना, लाईट मारा तिकडे. चल. हाय संगीत. समीर चौगुले. ईशा चौगुले. हो ना, मला हे बघ, ही माझी बायको, मग ईशा चौगुले. ईशा चौगुले ही माझी बायको. ह्याला काही अर्थच नाही ना. थांब ना बघतायत सर. शी इज माय वाईफ. आणि आज एक दिवस इकडे आलोय शूटिंगला, सो ही म्हणाली शूटिंग बघायचं आहे आमचं. माय प्लेजर चालेल सर. ना. बी कम्फर्टेबल. बसा तुम्ही. स्पॉट बघा किती. ए स्पॉट. दादा पाणी. मॅडमला बघा. हॅलो सर. चहा कॉफी? नाही नाही नको मला काय. मॅडम घ्या ना. काय देऊ? बरं मग मस्त. नाही मला असं. बरं ठीक आहे, 4 सँडविच द्या, ग्रिल्ड सँडविच ट्रायंगल ब्रेडवाले. एक्स्ट्रा चीज टाक. ऐका ना, चहा विदाऊट शुगर द्या, डाएट आहे माझं. ते वेफर पण द्या सँडविच बरोबर. कॉफी पण द्या, ब्लॅक कॉफी. थांब ना जरा, झालं ना. काय चाललंय? महिन्याचं सामान भरतेस घरात. एक काहीतरी माग ना, एक सँडविच माग आणि मोकळी होणं. एवढं कशाला मागतेस तू? 4ची बायको आहे मी काय पण खाऊ शकते सेटवर. हो पण तोंडावर म्हणतील ना, यांना काही घरात मिळत नाही खायला म्हणून इकडे आले, असं नाही ना बरं वाटत. इंडस्ट्रीत तोंडावर कोण बोलत नाही. तुम्ही एवढी घाण ऍक्टिंग करताय एवढे वर्ष, कोण बोललंय कधी? कोण काही नाही बोलत. आपण खायचं. ही नको करूस फालतूगिरी इकडे. तू का आलीस इकडे? मी सांगत होतो ना तू हॉटेलवर राहा म्हणून. इकडे का आलीस तू? गप्प बसावं असं तुम्ही. कोणी तोंडावर बोलत आणि मागे बोलले तरी सुद्धा ना तेवढं सिरियस असतं, कळलं? बोलू दे ना मागे. आपल्याला काय आहे? घरी गेल्यावर ते काय इथे बोलतात, आपल्याला काय? आपण करणे का? हत्ती चलने का कुत्रा भोंकने को. कुत्ता भोंकता है तो भोंकना, हत्ती का अपना जो करते रहने का. आपण कुत्ता भोंकता है वो कुत्ता है, आपण हत्ती आहे ना. ए चल बस, बस तिकडे. सेलिब्रिटीची बायको आहे सगळे. हा काय करतेस तू? जरा शांत. ईशा प्लीज, मी हात जोडतो प्लीज. संकेत हाय. हॅलो. आपण जरा लवकर सुरू करूया. रात्रीचं फ्लाईट आहे माझं, उद्या बँगलोरला शो आहे. ओके, म्हणजे रेडी आहात तुम्ही? हा आय एम रेडी. ओके सर. मंदार. हां सर. सरांना सीन समजाव. मगाशी बोललो ना आपण. हा समजाव. हे घे रे असिस्टंट. ये सर. मॅडम रेडी आहेत? मॅडम आल्यात. ए अरे बाबा, चट चट. बरं सर, येस सीन असा आहे की तुम्ही इथे बसलेले आहात. ओके. इथे बसता आणि तुम्ही एक असा अँगल घेऊन. टुवर्ड्स फेस टुवर्ड्स हे. इथे कॅमेरा. सर एक मिनिट. नाही सर बघू, असं बघू. काय बघू? मेकअप गॉडी वाटतं का रे?
नाही आता जस्ट केलं मी आता मेकअप मध्ये होतो ना तिकडे अरे मॅडी मेकअप गॉडी वाटतोय गॉडी वाटतोय makeup. सर गॉडी वाटतोय सर हा. बॉडी वाटतोय सर. श्याम बघ जरा सर एक मिनिट सर बाकड्याच्या या साईडला या ना तिकडे या mark साईडला आहे या- या मार्कला हा मार्क आहे का हो, हो, सर. अरे तू कोण आहेस कोण तू कोण आहेस प्रेक्षक मी तुला आधी सांगतोय नको मध्ये मध्ये येऊस इकडे आहे ना या सॉरी नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा मूलभूत हक्क गाजवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे म्युझिक थेरपी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या सुरेल सादरीकरणासाठी, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. आई ग किती उकडतंय, जीव अगदी कासावेस होतो ना. पण मग अशा वेळी आपण काय करतो, आपण एका विषयाचं गुऱ्हाळ घेतो आणि त्यात आलेल्या मान्यवरांच्या अनुभवाचा ऊस टाकतो आणि त्याचं पार चिप्पाड होईपर्यंत रस काढून घेतो. माझ्या कवितेचा लिंबू पिळला, प्रेक्षकांच्या प्रश्नांचं मीठ टाकलं आणि गोठलेल्या क्रिएटिव्हिटीचा बर्फ टाकला टुपुक की झालं आपलं थंडगार उसाचा रस तयार. Cheers! एक मिनिट जरा, मला असं कळलं होतं की इथे मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मला माहित नव्हतं मला इथे उसाचा रस बनवायला बोलवलंय. नाही नाही सर, तसं नाही सर, उपमा दिली सर. अच्छा. काय नाही, या कार्यक्रमाचे अनेक भाग होत असतात ना, तर प्रेक्षक नेहमी म्हणतात काहीतरी वेगळं करा ना, वेगळं करा, म्हणून असं जरा वेगळं क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करते सर. नका करत जाऊ. का नाही, काय होतं तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझ्या अनुभवाचा ऊस पटकन मशीनमध्ये टाकला, त्याचं चिपाड केलं. मॅडम तुम्हाला चालत असेल तर माझ्या अनुभवाच्या ऊसाचा चिपाड करू शकता. अंतम असं काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? मी जे म्हणजे आमचं आता जे संभाषण झालं, ऊस हे प्रतीक म्हणून वापरलं आता आम्ही. मग मी प्रतीक म्हणूनच बोललो का नाही, मी सचिन थोडीच बोललोय. आणि उसके बारे में मेरे को मत बताओ, उसके दिल में क्या है मेरे को पता है. बस आपण, मला असं वाटतं आपण चर्चेला सुरुवात करायला हवी. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये तर आपण- अय्या, वेळ कसा नाही सर, आज लगेच नाही सुरुवात करता येणार सर, माझी कविता आहे त्या आधी. कविता? कुठली कविता? अय्या, तुम्हाला माहित नाही? नाही. अरे देवा, ऐका तुम्ही, ऐका. बर बर. तर मंडळी आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे संगीत. वा वा वा, विषयाला धरूनच आहे. वा. हो हो. संगीत काय असतं? हम्म. संगीत काय असतं? संगीत काय असतं? जेव्हा कोणीतरी आपल्या शेजारी येऊन बसतं, आपल्याकडे बघून हसतं, आपल्याला विचारतं काय कसं काय, आपण त्यांना म्हणतो मी मस्त. मग हळूहळू बनतो ते आपले दोस्त, आपला नंबर मिळवायला लय घासत, आपलं त्याच्यावर मन बसत, समोरच्याला नंबर देऊन फसत, मग मात्र लय घुसत, मग समोरचं आपल्याला पिडत बसतं, रिप्लाय नाही दिला म्हणून उगाचच रुसत. आपलं चॅटिंग करायचं तर मनच नसतं, आपल्याला तर त्याला ब्लॉकच करायचं असतं. पण इतक्यात आपल्याला दुसरं कोणीतरी भेटतं, आपल्याकडे बघून हसतं, मोरे डिशू आपल्याकडे लाजून बघत, आपल्याला विचारतं काय मग कसं काय, आणि मग आपण त्याला म्हणतो मी एक मिनिट थांबा. हे परत सुरुवातीला गेलेत आता या. हो सर, ते ध्रुवपद असतं ना, ते 4 ओळींचं ते परत रिपीट केलं सर. हे तुम्हाला ध्रुवपद छान वाटतंय? म्हणजे कोणालाही विचारा, ध्रुवपद कमी थुमपद जास्त वाटतंय ते. हा, तर काय तुम्ही मग हे असं मुळात तुम्ही म्हणालात की संगीतावर कविता आहे. संगीत कुठे आहे यात? सर पहिल्या ओळीत होतं ना, संगीत काय असतं. फक्त संगीत शब्द ऍड केला म्हणजे संगीत नाही होत. याला तुम्ही कविता म्हणता का मला सांगा? हो सर, कविता कशी वाटली सर?
जबरदस्त साडे गोंबतणीचा हे काय अंगावर सरगम उठली माझ्या. काय कविता केली, वा वा, ऐकण्यासारखी. मॅडम मी काय म्हणतो, तुम्ही ना काव्य संग्रह काढा रसुक्त प्रभा नावाने. अय्या काम चालेल. हो म्हणजे काय, चालेल. तुमची कविता ऐकून ना मला एक कविता सुचलेली काय सांगता इर्षाद इर्षाद. आहे. मी आहे मोरे टाकू काय तुमच्यावर डोरे. मी आहे मोरे टाकू काय तुमच्यावर डोरे. लग्न करून व्हाल का मिसेस मोरे. मग आपल्याला पोरं होते लहान लहान पोरे. अरे डुशूम, जा तिकडे. मी जातो पण तुम्ही तिकडे येऊ नका. का तुम्हाला बघून माझं भान हरपलं तर. हो थांबा थांबा जरा. कसलं भान हरपवताय, थांबा जरा. काय चाललंय हे, मला खरं खरं सांगा, आपण खरंच थेट प्रक्षेपण करतोय की नाही. हो सर. हे आता जे शूट करताय ते चॅनलला दाखवता की चुन्नीलालला दाखवता. काय काय शोधताय सगळे. पडलेला पंच सर. ए गप्पा बसा. अरे वा पडलेला पण. शांत बसा जरा. हा आपण कार्यक्रमाला आपण सुरुवात करायला हवी. हो वेळ होतोय. येस येस सर. तर मंडळी आजच्या आपल्या या चर्चेचा विषय आहे सप्तसूर झणकार करती मनावरी उपचार, अर्थात संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ पृथ्वी ए बजाव. नाही ए पृथ्वीक ए बाजवे असं नाव आहे माझं. पृथ्वीक ए बजाव असं कसं नाव असेल. सॉरी सर, पण एक सांगू का, म्हणजे कॉम्प्लिमेंटच आहे. बोला बोला. तुम्ही ना ते कडकनाथ कोंबडा दिसताय. कार्यक्रमाला आपण पुढे सुरुवात करूया. हो हो लगेचच. हां हां हरकत नाही. तर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज मला इथे बोलावलेलं आहे. हा विषय खरं तर दुर्लक्षित राहिलेला आहे बऱ्याच. तिकडे पाहता का ते हात वर कर. हॅलो सर. हां काय काय झालं. आता जो विषय त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचंय. हां नाही मी सांगतो, माहिती देतो. नाही आता पण बोलायचंय पण. विचारा ते प्रश्न विचारायचा. विषय आपला सुरू नाही झाला म्हणून मी. बरं हरकत नाही, विचारा सर. आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला जो प्रश्न पडलाय हां की शक्ती कपूरचा अंगार पचकन मारून मला उचलणार. काय आहे विषय. शक्ती कपूरचा अंगार कचकन मनोरमाला उचलणार. आणि हे पुढे काय लिहिलंय. अर्ध्या शेंगदाण्याची चटणी शक्तिवर्धक पपई. वाटेल ते वाचताय का तुम्ही. हा कुठे राहता कुठे तुम्ही. मांगूर नगर. बर रिक्षा जाते तिथे. हो किती रुपये घेते. 40 रुपये. मी 50 देतो, ताबडतोब निघा. वाटेल ते वाचताय तुम्ही. तसं लिहिलंय का ते. काय लिहिलंय. सप्तसूर झंकार करती मनावरी उपचार, अर्थात संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय असं लिहिलंय की नाही. हे अविश्वास दाखवतायत. तसंच लिहिलंय सर, तसंच लिहिलंय. आम्ही हो. जसं सांगतोय तसं लिहिल. म्हणून मी म्हंटल की तुम्ही थोडा वेळ बसा. अच्छा, म्हणजे ठीक. विषय सुरू झाला तुम्हाला कळला की मग प्रश्न विचारा. हा बरं, ठीक आहे. हां बसा. तर आपला अत्यंत महत्त्वाचा विषय आता जसं मी तुम्हाला सांगितलं सप्तसूर झंकार करती मनावर उपचार, अर्थात संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय. बरोबर नावातच आहे पण आपल्याला कळत नाही. संगीतोपचार म्हणजे काय. संगीतोपचार म्हणजे हे फुगा फुगवताय ते. हो हो का फुगे. हॅलो दादा फुगे का फुगवताय तुम्ही. फुगे का फुगवताय. माझ्या मुलाचा बर्थडे आहे. हा काय आहे यांचा. माझ्या मुलाचा बर्थडे आहे. मुलाचा बर्थडे आहे. हा पण मग तुम्ही एक मिनिट, मग मुलाचा बर्थडे तर तुम्ही इथे काय करताय मग. नाही मी मार्केटमध्ये गेलो होतो फुगे आणायला, तर ह्या बाई मला भेटल्या. ह्या बाई मला बोलल्या ए चल मी आलो. हा इतकाच क्रायटेरिया आहे प्रेक्षक म्हणून या शोला. ए चल मी आलो इतकाच. हा सर, नाही तर खुर्ची रिकामी राहिली असते ना. अरे पण मुळात तुम्हाला कळत आहे का आपला कार्यक्रम थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि मी काहीतरी बोलत असताना तुम्ही फुगे फुगवताय का मला कळत नाही. बर्थडे संध्याकाळी असेल की नाही. मग इथे तुम्ही आता दुपारी फुगे का फुगवताय. कारण दुपारची हवा गरम असते, फुगे पटकन फुगतात. चुप चुप चुप.
एकतर मला डिस्टर्ब करून त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन चुप अरे वा थांबा जरा. तर मी म्हणत होतो अत्यंत महत्वाचं म्हणजे संगीतोपचार म्हणजे काय. आता फुग्याला हात नाही लावायचा. मी फुगा फोडेन.